जय बाळूमामा मित्रांनो, आज आणखी एक विषयावरती आपण चर्चा करूया महत्त्वाच्या. मुळात ह्या विषयावर मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ केलेले आहेत आणि अगदी पार्टमध्ये केलेत, पण तरी पण आज ह्या एकाच व्हिडिओमध्ये थोडंसं सगळा एकच उजळणी घ्यायचा प्रयत्न करूया. कारण बऱ्याच जणांना अजूनसुद्धा तो प्रॉब्लेम येताना दिसतो आपल्याला. ते म्हणजे फॉरेक्स मार्केट करत असताना ब्रोकर कोणता वापरला पाहिजे, कोणता ब्रोकर वापरावा, त्याचं म्हणजे काय बघावं ब्रोकर वापरताना. आणि दुसरी गोष्ट, फंडेड अकाउंट तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये पेआउट घ्यायचं सिस्टीम काय काय आहेत, आणि एकूणच त्या ब्रोकरमध्ये पैसे डिपॉझिट करताना किंवा विड्रॉल घेताना काय मेथड वापरली पाहिजे, आणि बँक अकाउंट फ्रीज होण्यापासून कसं वाचलं पाहिजे. लक्षात घ्या, पहिलीच गोष्ट अशी आहे की बँक अकाउंट फ्रीज होण्यासाठी ट्रेडिंग केलं पाहिजे असं काही नाही आहे. ह्याच्या आधी पण चर्चा झाली आहे. बँक अकाउंट कोणाचे पण फ्रीज होतात. बँक अकाउंट फ्रीज होत असताना एखाद्या अकाउंटवरती फ्रॉड झाला असेल आणि त्या अकाउंटवरून आपल्या अकाउंटवर ट्रान्झॅक्शन झालं असेल, त्या साखळीमध्ये आपण अडकलं असेल तर 100% बँक अकाउंट फ्रीज होणार, ह्यात काय डाऊट नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे ट्रेडिंगच केलं पाहिजे असं काय नाही आहे. पण ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त बँक अकाउंट फ्रीज होण्याचं दिसते का जास्त, कारण की ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा डिपॉझिट विड्रॉल ह्या गोष्टी होत असतात, आणि होत असताना एकाच अकाउंटवरून बऱ्याच अकाउंटवरून अशा गोष्टी होत असतात. आणि ते होत असताना ते जे मेन अकाउंट आहे किंवा जे ब्रोकरचं अकाउंट आहे ते जर कुठल्या फ्रॉडमध्ये अडकलं तर त्या अकाउंटवरून अनेक अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन झालं असते, त्यामध्ये सगळे अकाउंट तिथं फ्रीज होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण बऱ्याच वेळा ब्रोकर काळजी घेत असतो, त्यांचे ते GS नंबर वगैरे असे असतात, त्यामुळे ते अकाउंट फ्रीज, त्यांच्या माध्यमातून अकाउंट फ्रीज होण्याचं तितकंसं प्रमाण जास्त नसण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पण आपण काय केलं पाहिजे, सगळ्यात आधी एका विषयाला हात घालायला, तो म्हणजे ब्रोकर कोणता वापरायचा किंवा काय काळजी घ्यायची. लक्षात घ्या, दोन प्रकारचे ब्रोकर आहेत. एक असतो इंटरनॅशनल ब्रोकर आणि एक असतो लोकल ब्रोकर. तुम्ही दोन्ही ब्रोकर तुमच्या संपर्कात आले असणार आहेत. एक तर ह्या फॉरेस्ट मार्केटमध्ये 1760 ब्रोकर आहेत. अगदी रोज म्हणजे म्हणेल तितके ब्रोकर जन्माला येतात तिथं. त्यामुळे कोणता ब्रोकर वापरायचं हे कन्फ्युजन आहे. आणि त्याचबरोबर इंस्टावरती मग बरेच तुम्ही व्हिडिओ बघता की हा ब्रोकर वापरा, हा ब्रोकर वापरा. प्रत्येकजण आपला ब्रोकर प्रमोट करायचा प्रयत्न करतो, कारण की त्यातून मिळणारं रेफरल इन्कम खूप मोठं असते, त्यामुळे ते केलं जाते. मग आता काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट लोकल ब्रोकर आणि इंटरनॅशनल ब्रोकर. ह्याच्यामध्ये मला वाटतं की पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे तो म्हणजे इंटरनॅशनल ब्रोकरला, कारण की ते फसवण्याची शक्यता कमी आहे. लोकल ब्रोकर तुमच्या वैयक्तिक परिचयाचा कोण असेल, तुम्हाला चांगली सर्व्हिस देणार असेल, पैशाची जबाबदारी घेत असेल तर आणि तरच तुम्ही विचार करू शकताय. अन्यथा म्हणजे पुन्हा तीच गोष्ट आहे की सगळेजणच काय फ्रॉड नाही देतं, काही काही लोक चांगली बी असणार आहेत. त्यामुळे लोकल ब्रोकर जर असला आणि तो तुमच्या चांगल्या वैयक्तिक परिचयाचा असला तर तुम्ही त्याच्यासोबत जावा. कारण की अन्यथा आजपर्यंत जे बघितले ना, त्याच्यामध्ये लोकल ब्रोकर इंटरनॅशनल ब्रोकरपेक्षा लोकल ब्रोकर जे आहेत ते जास्त फसवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्यामध्ये रात्रीचा स्पाय करणं, स्प्रेड वाढवणं, त्यानंतर काही तासासाठी ट्रेडिंगचं टर्मिनल ऑफ ठेवणं, ह्या गोष्टी असतात. आणि डिपॉझिट विड्रॉमध्ये सुद्धा डायरेक्ट पैशाचे व्यवहार करणं, आणि त्याच्यामध्ये म्हणजे फसवण्याचं प्रमाण जास्त दिसते, बऱ्याच तक्रारी त्यांच्यात. त्यामुळे वैयक्तिक जर तुमचा संपर्क असेल तर आणि तरच एकदा ट्राय करू शकताय. आणि तर मला नाही वाटत की थोडंसं इथं लोकल ब्रोकरला थोडंसं जरा साईडला ठेवलं चालेल, जर तुमचा वैयक्तिक त्यांच्याशी काही अनुभव नसेल, वैयक्तिक तुमचा त्यांच्याशी संपर्क नसेल तर. मग इंटरनॅशनल ब्रोकरकडे गेलं पाहिजे. मग इंटरनॅशनल ब्रोकर कोणते आहेत, तर बरेचसे इंटरनॅशनल ब्रोकर आहेत. ठीक आहे, मग तुम्ही आपल्याला माहिती असणे नाव म्हणजे XM, XNS, VT मार्केट, ते परत GTC, विम्प्रोपेक्स, असे बरेच आहेत. त्यातलं कोणतं वापरायचं. लक्षात घ्या, पुन्हा तीच गोष्ट आहे की आता हे ब्रोकरमध्ये काय भानगड आहे की हे ब्रोकर आहेत नाही, जे इन्फ्लुएन्सर आहेत की नाही, त्यांना डायरेक्ट RM देतात, म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर, त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क असतो. कारण त्यांना वाटतं की इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनी आपल्याला खूप मोठे गिरायक आणतील ते, त्यामुळे डायरेक्ट त्यांना देतात. पण एखाद्यानं डायरेक्ट त्यांच्यामध्ये अकाउंट ओपन केलं तर ते करत असताना थोडंसं त्यांना जे कस्टमर सपोर्ट आहे तो डायरेक्ट मिळण्याची, म्हणजे बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट मिळत नाही. मग तुम्हाला ती त्यांच्या मेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे असल्या सपोर्ट टीमद्वारे तुम्हाला संपर्क साधावा लागतोय. डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येत नाही, RM मिळत नाही प्रत्येक ट्रेडरला, आत्तापर्यंत असं दिसते. मग नेमका ब्रोकर वापरायचा कोणता, हे तर मुद्दा आहे. तर मला वाटतं एकदा स्पष्ट एका वेळी सांगायचं झालं, लोकल ब्रोकर वापरत असाल तर तुमचा वैयक्तिक त्यांचे संपर्क असावा, पैशाची जबाबदारी घेणारी लोक असावी, त्यांचा स्प्रेड म्हणा किंवा त्यांची सर्व्हिस म्हणा ही चांगली असावी, आणि तुमचं तिथं पण पोचणं आणि सगळा व्यवहार क्लिअर असावा. हे जर तुम्हाला शक्य असेल तर लोकल ब्रोकरकडे जावा, अन्यथा लोकल ब्रोकर टाळला पाहिजे. दुसरा कोणता ब्रोकर आहे, इंटरनॅशनल ब्रोकर. आता हे सगळे तुम्हाला सांगितलेली नावं बरीचसे अशी ब्रोकर आहेत, त्यातल्या कोणत्याही ब्रोकरमध्ये तुम्ही तुमचा अनुभव घेण्यासाठी अकाउंट ओपन करणं हे आहे, म्हणजे फ्रीज असतं, त्यामुळे अकाउंट ओपन करून तुम्ही अनुभव घेऊ शकता. पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता बऱ्याच लोकांकडून ब्रोकर कळतात. तर लक्षात घ्या, सगळ्यात आत्तापर्यंत बेस्ट ब्रोकर कोणता होता की जी सर्व्हिस खूप चांगली होती, ते म्हणजे XNS होतं. पण शेवटी त्यांना त्यांच्या काय कारणासून जावं लागलं. पण आता ते ज्यावेळी जात होते त्यावेळी तुम्ही निरीक्षण केलं का बघा, ते गेल्यानंतर कुणालाच माहीत नसते ते जाणार आहेत. त्यांनी सगळ्यांना सगळ्यांना मेल पाठवले होते, आणि गेल्यानंतर जायच्या आधी सगळेजण प्रमोट करत होते की घ्या घ्या घ्या, लिंक खाली घ्या आमच्या. पण ज्यावेळी गेला, सगळ्यात आधी जी लिंक खाली प्रमोट करते तीच पळून गेली पहिला. आणि मग आम्ही पैसे काढून घेतले, तर आम्हाला आधीच माहित होतं असं करणार आहे तसं करणार आहे, म्हणून मी आधीच सावध झालो, मग पैसे काढून घेतले, तुम्ही पण काढून घ्या, लवकर सावध व्हा, नाही तर मग काय. आणि आता ते काढून घेतले असते, आता नवीन ब्रोकर तुम्हाला मी सांगतो, मग ते गोष्टीचा कार्यक्रम तिथे परत चालू होत आहे तसा. त्यामुळं एक गोष्ट काळजी घ्यायची,
तुम्ही स्वतः ओपन करताय कुठल्याही ब्रोकरमध्ये अकाउंट करा, काय एवढं मोठं काय ते रॉकेट सायन्स नाही आहे. ओपन करायचं, त्यांचा सपोर्ट टीम असते, त्यांचा मेल असतो, त्यांचा व्हॉट्सअप नंबर असतो, त्याच्यावर तुम्ही काय अडचण आली, अडचण म्हणजे काय डिपॉझिट विड्रॉलची अडचण आहे ते तुम्ही करू शकताय. अन्यथा तुम्ही कोणाच्या ऐकून जर अकाउंट ओपन करत असाल एखाद्या ब्रोकरमध्ये, तर ते तुम्हाला सांगतात की तिथं डिपॉझिट विड्रॉमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे, मी तिथं जबाबदार आहे म्हणून. तर डिपॉझिट विड्रॉचा प्रॉब्लेम शक्यतो जास्त येत नसतो, ठीक आहे, आला तरी तो सॉल्व्ह होऊ शकतोय. कोण जबाबदारी अशी घेत असेल की उद्या जर तुमचे त्यामध्ये पैसे अडकले आणि ते पैसे अडकल्यानंतर जे तुम्हाला जर त्या ब्रोकरने द्यायला टाळटाळ केली, तर मी माझ्या पदरचे पैसे तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि असं जर कोण म्हणलं तर नक्की अकाउंट ओपन करा. कारण की जर पैशावर जबाबदारी घेत असतील, जर ब्रोकरकडून नाही मिळाले तर मग ठीक आहे, म्हणजे आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो. कारण की ब्रोकर इथून खूप लांब असलाय आणि ही आपल्या जवळची माणसं असणार आहेत. तर पैशाची जबाबदारी घेत असतील की नाही काय झालं तर मी द्यायला तयार आहे म्हणून, तर 100% ओपन करा. कारण त्याच्यामध्ये ट्रस्टचा विषय ह्याच्यामध्ये आहे, इलिगल असल्यामुळे ट्रस्टच महत्त्वाचं त्यामध्ये. तर घेऊ शकताय, अकाउंट ओपन करू शकताय. कारण की लक्षात घ्या, जर आपल्याला रेफरलचं त्यांना इन्कम पाहिजे, कचकची पाहिजे, म्हणजे आपण प्रॉफिट केलं तरी रेफरलचा इन्कम मिळणार आहे, लॉस केला तरी पण मिळणार आहे आणि त्यातून खऱ्या अर्थाने ती मोठे होणार आहेत. मग जर त्यांना पाहिजे असेल तर मग जबाबदारी पण घेतली पाहिजे. मग पैशाची जबाबदारी घेत असतील, जर ब्रोकर नाही दिलं तर मी द्यायला तयार आहे, अशा भाषेत जर ती त्यांची मानसिकता असेल तर 100% त्यांच्या रेफरल कार्ड उघडा. नाहीतर अन्यथा वरवरच्या हवाबाजीच्या म्हणजे मोठं आभाळ हाणणाऱ्या शब्दांमध्ये घेण्यात काही पॉईंट नाही. कोणत्याही ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करताना नाही तुम्हाला स्टँडर्ड अकाउंटमध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी फोर्स केला जाईल. पण मला वाटतं की स्टँडर्ड अकाउंटमध्ये अकाउंट ओपन करू नका. जर तुमचे ट्रेड कंट्रोल असतील, 2-3 ट्रेड फक्त दिवसाला घेत असाल तर स्टँडर्ड अकाउंटवरती अकाउंट ओपन करता. स्प्रेड कमी असण्याचे अकाउंट असतात, म्हणजे लो स्प्रेड अकाउंट म्हणा किंवा झिरो स्प्रेड अकाउंट म्हणा, असे कमी स्प्रेड असणारे अकाउंट असतात त्यांचे, की जे ज्यामध्ये कमिशन घेतात आणि कमिशन घेऊन तुम्हाला एकदम स्प्रेड कमी असणारी सुविधा देतात. तर अशा अकाउंट ओपन करा. त्याच्यामध्ये काय होते की तुम्हाला एकदम कमी स्प्रेड लागेल, कमिशन जाईल, पण एकदम कमी स्प्रेड लागल्यामुळे तुमचे जे ट्रेड आहेत ना ते चांगले एक्झिक्यूट होतील. त्यामुळं कमी स्प्रेड, लो स्प्रेड अकाउंट असणाऱ्या अकाउंटकडे जाण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला शक्यतो कोण स्टँडर्ड अकाउंट ओपन करायला सांगितलं जाईल, कारण की त्याच्यामधून जास्त कमिशन मिळत असते आणि जास्त कमिशनच्या नादात तुम्हाला त्या अकाउंट कोण सांगणार नाहीत. त्यामुळं ते न करता जर तुमचे ट्रेड कंट्रोल असतील तर मला वाटतं की स्टँडर्ड अकाउंटकडे न जाता दुसऱ्या लो स्प्रेडच्या अकाउंटकडे आपल्याला गेलं पाहिजे. ते थोडेसे डिपॉझिट जास्त काय ते करायला लागत असतील पैसे, पण ते सगळ्यात चांगलं आहे, ते तुम्ही करू शकताय. ठीक आहे. ते आता मी सांगतो माझं मी काय करत होतो. मी म्हणजे आता पण कुठल्याच ब्रोकरला मी प्रमोट नाही केलं. मला वाटतं फक्त अकाउंट कसं ओपन करावं सुरुवातीला कुठला व्हिडिओ माझा असेल, नाहीतर कधीच कुठल्या ब्रोकरला मी प्रमोट नाही केलं. ते ह्याच कारणासाठी, कारण कसं आहे, सामान्य लोक आहेत आपली सगळी, त्यांचा कष्टाचा पैसा आहे आणि तो कुठंतरी ह्या ब्रोकरच्या नादामध्ये कुठे गेला तर उन्हाळ्यात ते पाप नको आपल्या डोक्यावरती. त्यामुळं मी कुठल्याच ब्रोकरला आज पण प्रमोट नाही केलं. घ्या, माझं असं मत आहे की अकाउंटवरती काम करत असताना फक्त ब्रोकरवरती म्हणजे फक्त लाईव्ह किंवा पर्सनल फंडवरती काम करायचं थोडंसं टाळा. त्याच्यावरती कराच, पण त्यासोबत फंडेड अकाउंट आहे, ती खूप चांगली सिस्टीम आहे, त्याच्यावरती सुद्धा बघा आणि कमी पैशामध्ये चांगलं काम करता येते. तर फंडेड अकाउंटला प्रेफरन्स द्या. खूप चांगलं ते हे. आणि काय लक्षात घेतलं पाहिजे माहिती आहे का, ट्रेडिंगचं तुम्हाला गमक सांगतो बरं का. ट्रेडिंगमध्ये कधी एका अकाउंटवर काम नाही केलं जात. तुम्ही जर एका अकाउंटवर काम करायला गेला का नाही तर तुमचं त्या अकाउंटची नाळ जुळली जाते आणि मग त्या अकाउंटमध्ये थोडासा प्रॉफिट झाला किंवा थोडासा लॉस झाला तर ते थोडंसं डिस्टर्ब करते आपल्याला, किंवा थोडंसं काय म्हणते मानसिकता म्हणतोय ना की माझी मानसिकता स्थिर राहत नाही ट्रेडिंगमध्ये. का राहत नाही, आपण सिंगल अकाउंटवरती काम करतोय आणि त्याच्यावरती आपला जीव जोडतोय, त्यामुळे त्याला जरा जरी काय झालं तर आपल्याला ते कसं होते, मग त्यामुळे सायकोलॉजी बिघडण्याची शक्यता आहे. तर ट्रेडिंगमध्ये काम करत असताना 2-3 अकाउंट तर सहज पाहिजे. मला ती मॅनेज कशी करायची ते सवयीनं होत असते. तुम्ही आता समजा 2 पेअरमध्ये काम करता, तर एका पेअरला एकच अकाउंट ठेवायचं, दुसऱ्या पेअरला ते दुसरं अकाउंट ठेवायचं, पुन्हा एका दिवशी एकाच अकाउंटचे काम करायचं. ते थोडंसं ग्रो झालं की दुसरं अकाउंट ग्रो करायचा प्रयत्न करायचा. एक अकाउंट लॉसमध्ये गेलं तर थोडंसं त्याला विश्रांती द्यायची, दुसऱ्या अकाउंटवरती काम करायचं, असं मॅनेज करता येते. तर 1-2 अकाउंटवरती काम केलं पाहिजे. माझं मत आहे की पर्सनल फंडवरती एक ब्रोकरमध्ये काम केलं पाहिजे आणि दुसरं फंडेड अकाउंटवरती काम करा. ती सुद्धा खूप चांगली सिस्टीम आहे, त्यामुळे त्याला तुम्ही प्राधान्य देऊ शकताय. मग आता आपण ह्या ब्रोकरमध्ये डिपॉझिट आणि विड्रॉ कशा प्रकारे करायचं हे समजून घेऊया. आता प्रत्येक ब्रोकर हा UPIचा पर्याय देतो, ऑनलाईन बँकिंगचा पर्याय देतो. मला वाटतं त्यांच्यामध्ये डिपॉझिट करत असताना ऑनलाईन बँकिंग हा पर्याय पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे. ऑनलाईन बँकिंगच्या डिपॉझिट विड्रॉसाठी ते वापरा आणि ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही डिपॉझिट करू शकताय. नसेल तर सेकंड प्रेफरन्स दिला पाहिजे UPIच्या डिपॉझिट विड्रॉसाठी. ठीक आहे. आणि सगळ्यात सेफ मेथड तुम्ही म्हणला तर मला वाटतं की क्रिप्टोद्वारे, म्हणजे हे तर एकदम सेफ झालं. क्रिप्टोद्वारे जर तुम्ही डिपॉझिट विड्रॉ करायला लागला तर सगळ्यात बेस्ट होईल. मग आता क्रिप्टोद्वारे डिपॉझिट विड्रॉ करायचं कसं, आता मी या सगळ्या व्हिडिओमध्ये पॉईंट सांगणार बरं का, सगळे ते समजून घ्या. आता प्रत्येक पॉईंट जर डिस्क्राईब करत बसलो तर खूप वेळ जाईल. मग क्रिप्टोद्वारे सगळ्यात सेफ मेथड आहे. मग क्रिप्टोद्वारे कशी करायची, तर त्यासाठी व्हिडिओ देखील आहेत मला वाटतं इंस्टावरती, मी ह्याच्यात पण व्हिडिओ देखील टाकलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता क्रिप्टोद्वारे. मग क्रिप्टोद्वारे डिपॉझिट विड्रॉ करताना क्रिप्टो आणायचे कुठून, मग क्रिप्टो आणण्यासाठी बरेच मार्ग आहेत, लक्षात घ्या. बरेच तुम्हाला डिस्कॉर्डवरचे ग्रुप दिसतील P2P. त्यानंतर बायनान्स आहे, पण बायनान्समध्ये काय अडचण आहे की तिथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात फ्रॉड होऊ शकतो, स्कॅम होऊ शकतो. मला वाटतं जर छोटी रक्कम असेल
शेवटी $50-100 असे असेल तर तुम्ही बायनान्सवरून करू शकताय. पण लक्षात घ्या, USD घेत असताना मी बऱ्याच वेळा सांगितले की कोणत्याही प्रकारचं बँक अकाउंट फ्रीज होत नाही, कारण तुम्ही USD घेताय. जेव्हा तुम्ही USD सेल करताय आणि INR घेताय त्यावेळी बँक अकाउंट फ्रीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे USD तुम्ही घेऊ शकता बिनधास्त त्याच्यावरून, आणि तुम्ही ते कशाला वापरा, तुमच्या ब्रोकरच्या डिपॉझिटसाठी वापरा किंवा फंडेड अकाउंट घेण्यासाठी वापरू शकताय. ठीक आहे. बरं, आता आलेले पैसे किंवा आलेलं डॉलर मग ते पेआउटच्या माध्यमातून होऊन दे किंवा इथं तुमच्या फॉरेक्स ब्रोकरच्या माध्यमातून होऊन दे. समजा ते डायरेक्ट बँकेवरती दिले तर काय अडचण नाही, पण डायरेक्ट बँकेवरती आलं तर ट्रान्झॅक्शन जास्त दिसते असं वाटलं तर तुम्हाला दुसरा पर्याय, ह्या विड्रॉल तुम्ही क्रिप्टोद्वारे घेऊ शकताय. आता क्रिप्टोद्वारे तुम्ही विड्रॉल घेतला, कशात घ्यायचा, तुमच्या ट्रस्ट वॉलेट किंवा सेपल वॉलेट ह्या वॉलेटमध्ये घ्यायचा. तिथून घेतल्यानंतर ते बाहेर INR मध्ये कसे कन्वर्ट करायचे, तर त्याला 1760 मार्ग आहेत. तुम्ही क्रिप्टो कार्ड वापरू शकताय. क्रिप्टो कार्ड कोणते कोणते आहेत, थाऊपे, यूपे, रिडॉट पे ह्या कार्डद्वारे वापरू शकताय. दुसरा कोणता पर्याय, दुसरे पर्याय असे आहेत की तुम्हाला लोकल वेंडर बरेच दिसतील तुम्हाला. त्या लोकल वेंडरच्या माध्यमातून जे USD बाय सेल करतायत, तुमच्या आपोआप तुमची ओळख निघून जाईल. असे बरेच लोकल वेंडर असतात, त्याद्वारे तुम्ही डायरेक्ट तुमची USD काय असेल ते सेल करू शकता किंवा बाय बी करू शकताय. डायरेक्ट बाय सुद्धा करू शकता इथून तुम्ही. तिसरा पर्याय, तुमचं सर्कल असेल तर त्या सर्कलमध्ये तुम्ही तुमची USD देऊ शकताय. अशी बरीच लोक तुम्हाला भेटतील. त्यानंतर बरेच डिस्कॉर्डचे ग्रुप आहेत, ते तुम्हाला ते USD सेल करता येतील. म्हणजे USD विकणं किंवा USD घेणं काय खूप मोठी गोष्ट नाही. ते फक्त थोडंसं म्हणजे काय म्हणते त्याला, माहिती नसल्यामुळे थोडी अडचण येते लोकांना, पण तसं काय नाही. पण डायरेक्ट जर ब्रोकर सुविधा देत असेल तर तुम्ही त्या माध्यमातून सगळं करू शकताय. बाकी तुमचा फंडेड अकाउंटचा पेआउट आला, समजा मोठा पेआउट आला, तर ते कुठं करायचे, ते सेम आहे. ते फंडेड अकाउंटचे आलेले पेआउट आहेत ना, पहिली गोष्ट, एकदम मोठं डॉलर आले तर ते एकदम समजा $5,000-10,000 आलेत, एकदम पेआउट घ्यायचा प्रयत्न नाही केला पाहिजे. तोडून केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण बरं जाते आणि घ्यायला पण सोपं जाते आपल्याला. ठीक आहे. तर मोठे पेआउट आले की नाही, ते डायरेक्ट विड्रॉल न घेता काय केले पाहिजे, आपल्या ट्रस्ट वॉलेट किंवा सेप वॉलेटवरती घेऊन थोडे करून कट करून तेच थोड्या माध्यमातून ते आपण विड्रॉल घेतले पाहिजे. त्याचे कसे घ्यायचे तुम्हाला जे पर्याय मी सांगितलेत, हे क्रिप्टो कार्ड घ्या किंवा तुम्ही लोकल वेंडर किंवा ह्या गोष्टीतून करू शकताय किंवा आपल्या आसपास सर्कलमध्ये ते होऊन जाते. तर पुण्याचा जर रिकॅप घ्यायचा प्रयत्न केला तर ब्रोकर कोणता वापरायचा, तो तुमचा स्वतःचा निर्णय असेल मला वाटते. प्रकारचे ब्रोकर आहेत, एक म्हणजे इंटरनॅशनल, दुसरा म्हणजे लोकल ब्रोकर. तुमची वैयक्तिक खूप खात्री असेल तरच त्याच्यासोबत जावा, अन्यथा इंटरनॅशनल ब्रोकर वापरा. असे ढिगाण इंटरनॅशनल ब्रोकर आहेत. डायरेक्ट तुम्हाला जी नाव मी सांगितली, डायरेक्ट सर्च मारून गुगलवरती त्याच्यामध्ये अकाउंट तुम्ही करू शकताय. अन्यथा तुम्ही कोणाच्या रेफरल खाली जात असाल तर त्यांना फक्त डिपॉझिट विड्रॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका म्हणा, तर माझे पैसे काय झाले कमी जास्त तर तुमच्या पदरचं मला पैसे द्यायचं, कारण की माझा रेफरल इन्कम तुम्ही अगदी कचकचित सकाळी उठल्यानंतर माझा जरी लॉस झाला तर तुमच्या अकाउंटवरती रेफरल इन्कम कचकचित दिसतो असतो रिफ्रेश मारल्या. त्यामुळे माझ्या हक्काचे पैसे गेले तर मला द्या, बाकीचं काही नाही. हा तुम्ही त्याच्याशी स्वतःचा वैयक्तिक व्यवहार करू शकताय. त्यानंतर दुसरं सांगितलं तुम्हाला डिपॉझिट विड्रॉची मेथड प्रत्येक ब्रोकर देतो असतो, तो म्हणजे UPI देतो, ऑनलाईन बँकिंग देतो. तर ऑनलाईन बँकिंगला प्रेफरन्स द्या. नसेल तिथं तर मग UPI कडे जावा. अन्यथा सगळ्यात सेफ मार्ग म्हटला तर क्रिप्टो. मग क्रिप्टो थोडंसं शिकून घ्या कसं डिपॉझिट विड्रॉल करायचं. त्यानंतर 2 अकाउंट ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही फंडेड अकाउंटवरती नक्की काम करा. कोण किती त्याला म्हणते हे चांगलं नाही बिंगलं नाही, काम करा, व्यवस्थित करा, कारण की त्याच्यामध्ये देखील चांगला पैसा कमवता येऊ शकतो. आणि आपल्या सामान्य माणसांना ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, कारण की अगदी 2-3 हजारामध्ये 5 लाखाचे आपल्याला अकाउंट मिळत आहेत. तर ते वापरून स्वतःला सिद्ध करूया. त्यामुळे कोण चांगला आहे कोण वाईट म्हणत असेल तर त्याच्याकडे पैसा असेल कचकिच मागं, त्यामुळे ते वाईट आहे म्हणत असेल, आपल्याला थोड्या रकमेतून मोठं व्हायचं आहे. तर फंडेड अकाउंटला देखील प्राधान्य द्या आणि स्वतःची ट्रस्ट वॉलेट करा, त्याच्यामध्ये सगळे USD घेऊन परत ते विल्हेवाट लावता येतात आपल्याला. अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या आधी पण बहुतेक डिस्कस झाले की ह्या ट्रेडिंगसाठी एक बँक अकाउंट, खाजगी बँक अकाउंट वेगळं ठेवा, ज्या खाजगी बँक अकाउंटद्वारे फक्त ट्रेडिंगसाठी वापरलं जाईल, की जे फक्त डिपॉझिट विड्रॉल ट्रेडिंगसाठी, मग तुम्ही इंडियन करा किंवा फॉरेक्स करा, कुठलंही करा, क्रिप्टो करा, त्याच्यातले जे काय डिपॉझिट विड्रॉल आहेत ते फक्त ह्या बँकेवरून कारभार करायचा. ह्या बँकेमधले जो काय पैसा आहे आपल्या इतर खाजगी बँकच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचं नाही, कारण ती पुन्हा त्या साखळीमध्ये अडकते. त्यामुळे आपली बँक अकाउंट सेफ ठेवा. एक बँक अकाउंट असं वेगळं काढा की जिथून आपण काय करता येईल, जिथून फक्त डिपॉझिट विड्रॉल आपल्याला करता येईल, आणि जरी उद्या काय त्या बँक अकाउंटवरती झालं तर आपल्याला ते मॅनेज करता येईल, आपल्याला जास्त त्याचा हेडेक होणार नाही. आणि त्या बँक अकाउंटवरती खूप कमी पैसे ठेवा, जरी उद्या ते फ्रीज झालं तरी आपल्याला जास्त टेन्शन येणार नाही. आणि हळूहळू एखादं बँक अकाउंट फ्रीज झाल्यानंतर लगेच काय एका दिवसात त्याने फ्रीज होत नसते, त्याला वेळ द्यावा लागते, त्या प्रोसेसमध्ये जावं लागते, 1-2 महिने लागतात. तर त्यासाठी त्या बँक अकाउंटवरती कमी रक्कम असेल तर आपल्याला टेन्शन येणार नाहीये. त्यामुळे ती मानसिकता ठेवायची की हे बँक अकाउंट मी एक बँक अकाउंट आहे, मी त्यासाठी ठेवणार आहे की जिथं काय झालं तर मला काय अडचण येणार नाहीये. तर असे एक बँक अकाउंट तुम्ही काय करू शकता, वेगळं करू शकताय. मला वाटते बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह झाले असतील. जरी काही अडचण असेल तर कमेंट करा, मी त्याचं उत्तर द्यायला प्रयत्न करेन. धन्यवाद.